सलामाच्या दिशेने जाऊया जिथे सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली. एका बाजूला गौरीश, दुसऱ्या बाजूला ओहो गौरीशच्या बॅट मधून आलाय लहरा दावा या चौका. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर ज्ञानेश. ज्ञानेशने केलेली बॅटिंग त्यामुळे हा सामना जिंकता आलाय खऱ्या अर्थाने युसीसीला. नाहीतर ही मॅच 3 षटकानंतर जर बघितली तर फक्त 19 धावा होत्या. 19 ला 29 मध्ये ज्ञानेने कन्वर्ट केलं. पण ज्ञानेश आपण थोडी चर्चा करूया. ज्ञाने गावातील टीम समोर होती, पहिली मॅच पराभूत झाले तर त्यानंतर सामना जिंकला. कशा प्रकारे एन्जॉय केलंस या मॅचला? हार जीत होत राहते हा वेगळा पार्ट आहे. एन्जॉय कसं केलं? एन्जॉय तर भरपूर केलं, पण दोन्ही टीम मी पहिला गेल्या वर्षी त्याच संघामध्ये खेळलो, त्यांना हरवल्याबद्दल मला थोडं दुःख सुद्धा वाटतं. पण काय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये क्रिकेट दाखवला पाहिजे, कारण की ते एक अपोजिट संघ आहे. बाकी गावातले तर आम्ही एका सोबतच खेळतो. क्या बात आहे. नयनची स्पर्धा कशी वाटली इथं आल्यानंतर ही स्पर्धा बघून? नयनची स्पर्धा तर खूप आवडलेली आहे, पण बघूया आता उद्या संडे आहे, आम्ही येतो. जो आम्हाला खर्च होईल त्यावर आम्ही सांगू की कसं आयोजन आणि नियोजन आहे, कारण की आमची पहिला चर्चा झालेली आहे. आणि बघायला गेलं तर तसं सांगायला गेलं तर स्पर्धेबद्दल एकट्याने टुर्नामेंट उतरवणं आणि स्वतः न खेळता एखाद्या टीमला सपोर्ट करून त्या मुलांसाठी एवढा ऑर्गनायझर करणं, ह्याच्यामध्ये भरपूर नयनचे मी आभार मानतो. आणि नयन करू शकतो सध्या तरी विरारमध्ये, की स्वतः न खेळता एखाद्या पोरांना जे सपोर्ट करतो आणि ती पोरं खेळतात, त्यासाठी त्या पोरांनी सुद्धा त्याचे धन्यवाद केले पाहिजेत. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील होणाऱ्या उद्याच्या मॅचेससाठी. मी साहेब आपल्याला विनंती की आपण ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देण्यासाठी समोर यायचंय. बघा ज्ञानेशला अनुभव खूप आहे. पत्र्याच्या मागे आरकेवालाची टुर्नामेंट ओरामची ऑर्गनाईज करत असताना त्याची ती घालमेल मेहनत आम्ही सर्वांनी बघितलेली. आणि अनेक डोंगरबाळ्यातील खेळाडू त्यावेळेला एकत्रित यायचे आणि त्यामुळे त्यांनी नयनचं कौतुक या शब्दाने केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा उद्यासाठी नयन आपणास, ज्ञानेश आपणास. आता उद्याचं इंडिकेशन नयनला मात्र त्यांनी दिलंय. पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका गौरीच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर मात्र 1.2 षटक 12 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्यासाठी जात होते. ओ शेवटच्या क्षणाला चेंडू सोडण्याचा जो काही मानस दाखवला तो सरप्राईज करणारा होता. म्हणजे त्याचा श्वास गळ्यात अडकला की नाही माहित नाही, परंतु आम्हाला सुद्धा इथं हुंडिके लागलेले होते ज्यावेळेला त्यांनी तो चेंडू सोडला होता. गोलंदाज सुद्धा तेच म्हटले त्यांना. सिंगल आलाय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलंय, चेंडूला आडवेपर्यंत एकदा येते. आर्यन ने सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळून शिल्लक आहे. 14 झालेत का? 14 झालेत. 4 बॉल झालेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला आहे, परंतु अशा प्रकारची साधारण फिल्डिंग ज्या वेळेला असेल त्यावेळेला इथे एकदा कंप्लीट होऊ शकते. पण काल सुद्धा विपुल आपण चर्चा केली होती, त्यावेळेला जर का हातामध्ये चेंडू गेलाय तर मात्र सिंगल बनणं मुश्किल आहे. हे आपण पहिल्या मॅच पासून बघितलंय. आर्यनने पुन्हा एकदा टॅप केले चेंडूला. ही सर्वाधिक सेफ डिलिव्हरी. ज्या वेळेला टॅप करून चेंडू मारला जातो त्यावेळेला जितक्या वेळ चेंडू हवेमध्ये तितकी तेवढी तुमची पावलं जास्त लांब जातात, त्यामुळे ते रन कंप्लीट होतं. हे आतापर्यंत आपण बघितलंय. येस कशाचा रनआउटचा पंच निर्णय देतील त्या अगोदर हे मॅच ओव्हर झाली.
15 झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 16 झाले. नवीन गोलंदाजी मार्कवरती येईल. मोहितच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर आर्यन. आणि आर्यन ज्या पद्धतीने उभे राहतात ते बघत असताना आता एकच आहे की चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा असा काहीसा विचार त्यांचा असतो. परंतु ज्या वेळेला शेवटी बॅट लवकर मॅन केली जाते किंवा थांबवली जाते त्यावेळेला मात्र एकच धाव येताना दिसते. गौरीशने सुद्धा सन्मान देण्याचा प्रयत्न केला. त्या चेंडूला सिंगलसाठी खेळलेत. एक धाव येते. हरिओमने मागील काही स्पर्धांमध्ये प्रभावित केले. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याने केला तर मला वाटते पांडवाची स्पर्धा त्याने जिंकली होती आणि तिथून मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स त्या सर्व खेळाडूंच्या अंगामध्ये भिनताना आपण बघितला. डाऊन द ग्राउंड. हो चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा एक धाव येताना दिसते. तिसऱ्या षटकामध्ये तशी मोठी हरकत दिसत नाहीये. एक मोठा फटका गौरीशने पहिल्या षटकामध्ये लगावला. त्यानंतर धावफलक पुढे फक्त चालू राहिले. त्यावरती अजून वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओ बॅटची एज रनआउटची संधी. इथे नक्की काय घडलं. किरण प्रजापतीने नॉटआउटचा इशारा दिलाय आणि तो नॉटआउटचा इशारा दिल्यानंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या बघा कशा प्रकारे हा कट केला. तर बॅटची एज घेऊन चेंडू हातामध्ये गेला. तर मला वाटतं झेल सुटलाय. कॅच सोडलीये यष्टिरक्षकाने. मोहित पुढील चेंडू गौरीशने बॅकफुटर जाऊन त्याला टॅप करून खेळण्याचा प्रयत्न. बघा उसळी घेतल्यानंतर जवळजवळ त्या गौरीच्या खांद्या जवळ चेंडू जातोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवले गेले. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. एका क्षणाला वाटलं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला की काय, कारण हातामध्ये त्या पद्धतीने लपवला गेला चेंडू. सिंगल आली आणि 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तो चौकाराचा फासला अजूनही कायम आहे धावफलकामध्ये. प्रणित तोडणकरच्या हातामध्ये चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं. ऑन साइडला चांगली फिल्डिंग. हो बॅक केलंय. बॅक करणं गरजेचं आहे. तुम्हाला पाठीवरती तो आधाराची थाप टाकणं गरजेची आहे. नाही टाकली तर मात्र थोडासा त्रास वाढेल. समर्थ बाई 14-32 हा संघ सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु एक बॅकअप म्हणून एक तरी चौकार अजून वरती आणणं गरजेचं असणार आहे. गौरीशने तो फटका प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग. क्या बात है. पवनने हवन केला तिथे. पवन म्हणजे हवा. हवेमध्ये डाईव्ह लगावून चेंडूला अडवले त्याने. बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवला होता. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. एकदा तो परत धावून कंप्लीट केली गेली. ओहो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. दोघेही एकाच वेळेला पडले. तोपर्यंत सिंगल आली आणि ती सिंगल येत असताना हो दुसरीचा प्रयत्न. नक्की काय घडलं आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न होणार होता की नाही. प्रणितने मात्र डेड करून तिथपर्यंत गेला होता. 26 धावा धावफलक करते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ओहो नो बॉल पंचांनी घोषित केला आणि नो बॉल नंतर समोर फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आहे. आता नो बॉल आल्यानंतर 2 लालच येतात. एक तर मोठ्या फटक्यासाठी गेलं तर 9 वरती 4 मिळतील. सिंगल केलं तर 1 मिळेल. परंतु कधीही सिंगल साठी लवकर कोण जात नाही. त्यानं त्याचं महत्व नाही कळत. चौकाच पाहिजे आम्हाला. तो 9 वरती येणारा बॉल चौकारासाठी पाहिजे आणि डॉट येणारा असतो तो सुद्धा चौकारासाठीच पाहिजे. अशी काहीशी मानसिकता असते. तुर्तास काय घडलं. पहिली इनिंग संपली की रनआउट. रनआउटच्या रूपाने गडी बाद. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे.
हो मोठा फटका अखेरकार शेवटी आर्यनच्या बॅट मधून येतोय तो मच निडेड चौकार आणि त्या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती 33 चं लक्ष हरिओम समोर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. जयसाई 11 विपक्ष विघ्नेश फायटर. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या लवकर. जयसाई 11 पाठवलाय ना. अमोल भालेकर. चला आपण टॉस का बॉक्स मध्ये जॉईन व्हा. त्याचबरोबरीनं विघ्नेश फायटर आपण सुद्धा यायचंय. चला साहिल मोरे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पीएम आलाय. क्या बात आहे. विघ्नेश फायटरने टॉस जिंकला. थँक्यू. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. अमोल टॉस जिंकला काय सॉरी टॉस जिंकला आपला काय निर्णय असेल. समोरचा संघ जर आपण बघितला जयसा 11चा आहे. कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल. करून आलोय आम्ही खेळू. ही स्पर्धा कशी वाटली. पहिल्यांदा खेळतोय. आयोजन खूप चांगलं. अच्छा या मॅच साठी टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. जयसे 11 म्हणजे जयसे विरारवाले प्लेयर की वेगळे. नाही तेच आहे सेम सगळं एकच आहे. अच्छा कसं वाटलं इथं आल्यानंतर. घरच्या जवळचं हे मैदान आहे आणि हे संपूर्ण आयोजन बघून कसं वाटतं. आयोजन तर खूप चांगलंच आहे. बरं वाटतं इकडे येऊन खेळ. आता खूप साऱ्या शुभेच्छा. बघा दोन्ही टीमने कॅप्टन डिसाईड करून पाठवले होते कोणाला पाठवायचंय आणि नाणेफेकीचा कौल जिंकला. विघ्नेश फायटरने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जयसे 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ इन ऍक्शन दिसतील. तुर्तास चालू असलेली मॅच जिथे 33चा पाठलाग करताना हरिओम दिसतीये आणि त्या धावांचा बचाव करत असताना समर्थ बॉईज 14-32 या पाहूयात कशा प्रकारचा हा खेळ रंगतोय. थँक्यू. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. ज्या ठिकाणी 5 चेंडू झालेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो फिल्डिंग हरीश कदम. क्या बात है. वन मोर बिग चेंज आफ्टर दॅट 27 नाही. आणि विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कदाचित तो इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आणि त्यामुळे नवीन चेहरे आणि सरप्राईज करणारे रिझल्ट आता समोर दिसतात. चांगली फिल्डिंग हरीश कदम याने तिथे केली. हरीश दादांना आपण फील्ड करताना पाहिलं आणि मला वाटतं हा चौकार जाता जाता राहिलाय. 3 धावा नक्कीच वाचवल्यात. इक्वेशन काय होती. 18 चेंडू 24 धावांची 3 षटकं आणि 24 धावांची गरज आहे. गौरीश की हरेश कोणाच्या हातामध्ये चेंडू. यस हरीश कदम यांच्या हातामध्ये चेंडू. शैलेश करावडे एस्ट्रॅक्चरच्या भूमिकेमध्ये समर्थ बॉईज 14-32 चे सर्वा चांगली संघ बांधणी.
पहिला चेंडू आतून बाहेर निघणारा आणि त्यावरती एका धावेची मोहर लागवली जाते. सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपाने येईल. बघा एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, इथे एक धाव काढणं त्याच्यासाठी तितकं मोठं चॅलेंज नाही आहे. आता तुमचा फिल्डिंग अटॅक जर का तितका मोठा असेल तर त्याच्यासाठी संघर्ष मोठा आहे, पण ओव्हरऑल जर का एव्हरेज फिल्डिंग आपण बघितली तर त्याच्यामध्ये तितकी चांगली फिल्डिंग म्हणजे 100 पिकअप, 100 थ्रो, 200 पिकअप, 100 थ्रो असं काही दिसत नाहीये. चेंडू अडवण्यासाठी शरीराचा सपोर्ट घेतला जातोय आणि त्यामुळे सिंगल मिळणं सोपं आहे. फक्त इथे तुम्हाला चौकार केव्हा आणि कधी मारायचे त्याच्यासाठी तुमच्याकडे प्लॅनिंग हवंय. जर ते चौकार मारण्यासाठी तुमच्याकडे प्लॅनिंग नाही आहे तर मात्र तुम्ही एक पाऊल मागे जाऊ शकता. आता या सामन्याला कशा पद्धतीने बघितलं जातंय, समर्थबाई 14-32 ने तर 32 बनवल्या, 33चं लक्ष आहे. सुरुवात हरिओमने चांगली केली आहे असं मी म्हणेल. आतापर्यंत धावफलक बघता लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची आता सांगता होते. विघ्नेश फायटरची मीटिंग झाली आहे. मीटिंग मध्ये नेविलेने खूप मोठं भाषण दिलंय, त्यानंतर सिद्धेश राऊतने सुद्धा आणि सुरू याने सुद्धा काही चर्चा केली आहे. त्यांचा खेळ बघणं महत्वाचं राहणार आहे कारण जैसे 11चा संघ त्यांच्या समोर आहे. क्या बात आहे, एक पाय वाकवून चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. शब्दावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. हो हो, फेकी वेगानं केली आहे, फेकी वेगानं केली आहे. आता फेकी वेगानं केली की वागानं केली आहे? शैलेश करावणे फेकी केली आहे म्हणजे ती वागानं केल्यासारखी आहे. थोडी वेगाने जरूर होती परंतु गॅदर करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली आहे. सिंगल धाव येत असताना दिसते. हरिओमची बॅटिंग आहे, ज्यांना 33चा पाठलाग करायचा. इक्वेशन काय आहे? इक्वेशन जर आपण पाहिली तर 14 चेंडू आणि 18 धावांचे, म्हणजे अजूनही तुम्हाला 1 ते 2 चौकार मारायचे आहेत. एक जर मारला तर एक्स्ट्रा वरती निर्भर राहावं लागणार आहे. सूर्यकांत आपल्या बॅटला घेऊन काहीतरी वेगळ्या विचारामध्ये. हैदर यांचं या ठिकाणी आगमन. सर्व स्पर्धांमध्ये हैदरचं स्थान वेगळं असतं. एमसी साठी खास वेगळी प्लॅनिंग त्याच्याकडे. ओ आतमध्ये येणारा चेंडू, लवकर बॅट फिरली, वेगाने बॅट फिरली आणि चेंडूने आतमध्ये वळण घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या मध्ये ओह बाहेरच्या दिशेने चेंडू निघालाय, मला वाटतं आतमध्ये आला होता. 16 धावा धावफलकावरती, 2 षटकं संपलीत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये 17 धावांची गरज आहे. बघा इथे पुन्हा एकदा कंपॅरिझन जर बघाल, 2 षटकांत 16 धावा होत्या, एकही विकेट नाही. 2 नंतर 16 धावा आहेत, एकही विकेट नाही. म्हणजे दोघे तंतोतंत चालू आहेत. म्हणजे जिथं पहिल्या इनिंग मध्ये मॅच समर्थबाई 14-32 साठी होती तिथेच मॅच हरिओम साठी या 2 षटकानंतर आहे. फक्त चेसिंग आणि डिफेंड या 2 गोष्टींचा फरक आहे, तो फासला आहे. प्रथमेश गोलंदाजी मध्ये डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार. हरिओम चौकार. गाव वाले आले नाही, गाव वाले आले, गाव वाले पल्लाले पाऊ वाले, काय बघत जाऊ वाले, आवरा सोना नाऊ वाले, रास्ता मी ठेवू वाले, आजूसने राखून सावताचा झाकून आमचा बघतो. वीस धावा धावफलकावरती 2.1 चेंडूचा खेळ झालाय आणि जो चौकार गरजेचा होता तो आलाय. 11-13 ही इक्वेशन आहे, म्हणजे जो चौकारांचा फासला क्लिअर करण्याची गरज होती तो फासला क्लिअर करण्याचा प्रयत्न. किरण राठोड सुद्धा आता बॅटला मॅन मधून काढून घेऊन आलाय. बघूयात त्याचा खेळ कशा प्रकारचा रंगताना दिसेल. जैसा 11 साठी 10 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सिद्धू आहे. सिद्धू आणि निलेश खूप चांगली पार्टनरशिप आता रचत चालली आहे. ती पार्टनरशिप पुढे येत चालली आहे, बनत चालली आहे आणि पार्टनरशिप जशी बनते तसा सामना जिंकण्याच्या आशा मोठ्या प्रमाणात वाढत असतात, त्या आशा पल्लवित होत असतात. हलक्या हाताने खेळले चेंडूला, एका धावेसाठी सिंगल येईल, एकापेक्षा जास्त काही नाहीये.
22-0. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं डायरेक्ट. हो हो, हात से फिसले. मग अपील कसली आहे? फलंदाज बाद आणि मला वाटतं मैदान सोडावं लागेल निलेश याला. गॉन. थँक्यू विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. फलंदाजाचं नाव पवन. हा A1 वाला पवन आहे. पवनने गोलंदाजी केली, पवनने फिल्डिंग केली, आता पवनला बॅटिंग करायची आहे. आणि असंच असं एखाद्या टीम मध्ये काही काही खेळाडू असे असतात. गोविंद हे सुद्धा आज खेळताना दिसेल. क्या बात आहे. आज जैसे 11 म्हणजे जैसे विरारची कोणती कमी नाहीये त्यामध्ये. 22-1 शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. ओह, वन्स अगेन बीट. 6 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती पियुष आलाय. पियुष शैलेश करावडे क्षेत्ररक्षणाची सजावट वेगळ्या दाटणीची करत असताना समर्थ बॉय 14-32 ने पलटवार केलाय असं म्हणता येईल. ज्या पद्धतीनं हो समोरच्या दिशेने चेंडूला अडवलं, फेकी केली, त्यामध्ये पूर्णपणे नेकी होती. फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. अजून एक हादरा. भरोसेवाली कहाणी आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं दिसणार आहे. आता कोणाला किती भरोसा होता ते कळलं नाही. आता भरोश्यावरती तो धावला पण रनआउट झालाय. आता फलंदाज प्रणित वरती हरिओमच्या संघाने भरोसा टाकला आणि ॲज अ कॅप्टन म्हणून त्याचा स्वतःच सुद्धा त्याच्यावरती भरोसा आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ थोडक्यात वाचलाय, थोडक्यात हुकला आणि म्हणतात ना हुकला तो संपला. त्या पद्धतीची कहाणी बघा. ड्राईव्ह काय जबरदस्त केला होता. कव्हर ड्राईव्हचा फटका पूर्ण पोझिशन मध्ये येत असताना, कव्हर ड्राईव्हच्या त्या स्टान्स मध्ये येत असताना जो फटका इनिशिएट केला त्यावेळेला त्याची जी स्थिती होती ती खरोखर त्या कव्हर ड्राईव्ह साठी पोषक होती. 4 चेंडूंनी 10 धावांची गरज आहे. चला थोडी घाई करा. ओ क्लीन बोल्ड. क्या बात है. ये गेंदबाज अलादीन का चिराग है. अशा प्रकारची गोलंदाजी करतो की चेंडू बीट नंतर यष्ट आता 3 मध्ये 10. 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत. 3 चौकार मारायचे आहेत. 1 चौकाराचा फासला कधी 3 चौकारांचा बनला कळलं सुद्धा नाही. मध्ये एका क्षणाला एका चौकारावरून खाली आलं होतं, परंतु तिथून पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने झालेल्या चुका त्याचं भुगतान म्हणून हरिओमला या सामन्यामध्ये आता मागे यावं लागतंय. इक्वेशन 2-9 म्हणजे औपचारिकतेच्या दिशेने हा सामना जातोय. एखादी गोलंदाजाची चूक ती मदत करेल, परंतु आता ती चूक सुद्धा घोड्यापासून थोडस लांब राहावं लागतं आणि हा सामना औपचारिकतेच्या दिशेने जात असताना या विजयाचा सुगंध समर्थ बॉय 14-32 ला यायला लागलाय. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवलं, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला समर्थ बॉय 14-32 न. पराभवाच्या छायामध्ये हरिओम संघाचा कर्णधार